विरोधी पक्ष के नेता देवेंद्र फडणवीस यांनी ने रोजी प्रेस परिषद की संबोधित। भाजपाचे विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी आज दिनांक 8 सितंबर 2021 रोजी प्रेस परिषदला संबोधित केले। देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकाकरिता राज्य प्रभारीची नेमणूक करण्यात आली आहे असेही फडणवीस म्हणाले। सर्वात जास्त सीट मिळणारा देश म्हणजे उत्तर प्रदेश येथील केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र यांना प्रभारी बनविण्यात आले आहे। त्यांच्या सोबत सहप्रभारी अनुराग ठाकूर, अर्जुन राम मेघवाल, सरोज पांडे, अन्नपूर्णा देवी आणि विवेक ठाकूर यांना निवडणूक प्रभारी नेमण्यात आले। उत्तर प्रदेशाला लगत असलेले प्रल्हाद जोशी निवडणूक प्रभारी आहेत। इतकेच नव्हे तर सहप्रभारी लांक चटर्जी आणि सरदार आरपी सिंग असणार आहे। तसेच पंजाब येथील गजेंद्र सिंग शेखावत निवडणूक प्रभारी आहेत। गोवा येथील पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मणिपूर मध्ये केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना नेमणूक प्रभारी बनविण्यात आले आहे। गोवा येथील कमान सांभाळल्यानंतर आज महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री व भाजपाचे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले। मागील 4 निवडणुकांत फडणवीस प्रभावी असल्याने त्यांना गोवा येथील माहिती असल्याने भाजपा जिंकून येईल असेही फडणवीस यांनी सांगितले। नागपूर से संवाददाता सविता कुलकर्णी की खास रिपोर्ट। गोवा विधानसभा निवडणुकीची प्रभारी म्हणून जबाबदारी दिल्याबद्दल मी आदरणीय नड्डाजी यांचे मनापासून आभार मानतो। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये गोव्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं सरकार हे आम्ही स्थापन करू आणि विशेषतः आमचे मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंतजी त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ यांनी जे काही कार्य गोव्यामध्ये केलं आहे त्याच्या आधारावर आम्हाला पुन्हा एकदा जनता त्या ठिकाणी निवडून देईल हा विश्वास मला निश्चितपणे आहे। गोव्यामध्ये गेली 4 निवडणुका सातत्याने मी जातो आहे, त्यामुळे गोव्याचा परिचय देखील माझा आहे। आणि खरं तर यावेळेसच्या गोव्याच्या निवडणुकीमध्ये आमचे लाडके गोव्याचे लाडके मनोहरभाई पर्रिकर हे आमच्यामध्ये नसणार आहेत, पण तरी देखील पक्षाला जी दिशा आणि जो विस्तार त्यांनी दिला आहे त्याच्या आधारावर आम्ही पुन्हा निवडून येऊ। महाराष्ट्र नेहमीच गोव्याच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी ही नेहमीच गोव्याच्या निवडणुकीमध्ये सक्रिय राहिलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण सहाय्य मदत ही निश्चितपणे त्या ठिकाणी राहील। आमचे केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहासाहेब असतील, राजनाथ सिंगजी असतील किंवा माननीय नितीनजी गडकरी असतील, या सगळ्यांची मदत ही आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। 2 केंद्रीय राज्यमंत्री देखील माझ्यासोबत त्या ठिकाणी आहेत। त्यामुळे आम्ही आमच्या परीनं पूर्ण मेहनत करून गोव्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापित करण्याचा प्रयत्न करू। मैं उनका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ। हमारे देश के प्रधानमंत्री आदरणीय मोदी जी के नेतृत्व में फिर एक बार गोवा में भारतीय जनता पार्टी की सरकार हम चुनकर लाएंगे। गोवा के हमारे मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी ने और उनके पूरे मंत्रिमंडल ने बहुत अच्छा कार्य पिछले 5 वर्षों में किया है और उस कार्य के आधार पर ही हम वापस चुनकर आएंगे। ये बात जरूर है कि गोवा के पूर्व मुख्यमंत्री और पूर्व रक्षा मंत्री आदरणीय मनोहर भाई पर्रिकर, इनकी कमी हमें खलेगी, लेकिन जो रास्ता उन्होंने दिखाया है और जिस प्रकार का संगठन उन्होंने तैयार किया है उसके आधार पर हम लोग निश्चित रूप से वहाँ पर चुनकर आएंगे। महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी हमेशा ही गोवा के साथ खड़ी हुई है और हम लोग चुनाव में जाते रहे। मैं पिछले 4 चुनाव में वहाँ रह चुका हूँ, तो वहाँ की राजनीति की थोड़ी जानकारी मेरे पास भी है और मेरा विश्वास है हमारे जो राष्ट्रीय नेता है, चाहे फिर वो हमारे गृह मंत्री अमित भाई शाह हो, हमारे रक्षा मंत्री राजनाथ सिंह जी हो या हमारे
आदरणीय नितिन जी गडकरी हो, इन सभी की सहायता लेकर निश्चित रूप से गोवा में भारतीय जनता पार्टी की सरकार हम पुनर्स्थापित करने का प्रयास करेंगे। गोवा में त्याच्या अपेक्षा काय त्या समजून घेईल आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी मी काम सुरू करेल। भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जगत प्रकाश नड्डा जी ने गोवा चुनाव के प्रभारी के रूप में मुझे जिम्मेवारी दी। मैं उनका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ। हमारे देश के प्रधानमंत्री आदरणीय मोदी जी के नेतृत्व में फिर एक बार गोवा में भारतीय जनता पार्टी की सरकार हम चुनकर लाएंगे। गोवा के हमारे मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी ने और उनके पूरे मंत्रिमंडल ने बहुत अच्छा कार्य पिछले 5 वर्षों में किया है और उस कार्य के आधार पर ही हम वापस चुनकर आएंगे। ये बात जरूर है कि गोवा के पूर्व मुख्यमंत्री और पूर्व रक्षा मंत्री आदरणीय मनोहर भाई पर्रिकर, इनकी कमी हमें खलेगी, लेकिन जो रास्ता उन्होंने दिखाया है और जिस प्रकार का संगठन उन्होंने तैयार किया है उसके आधार पर हम लोग निश्चित रूप से वहाँ पर चुनकर आएंगे। महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी हमेशा ही गोवा के साथ खड़ी हुई है और हम लोग चुनाव में जाते रहे। मैं पिछले 4 चुनाव में वहाँ रह चुका हूँ, तो वहाँ की राजनीति की थोड़ी जानकारी मेरे पास भी है और मेरा विश्वास है हमारे जो राष्ट्रीय नेता हैं, चाहे फिर वो हमारे गृह मंत्री अमित भाई शाह हो, हमारे रक्षा मंत्री राजनाथ सिंह जी हो या हमारे आदरणीय नितिन जी गडकरी हो, इन सभी की सहायता लेकर निश्चित रूप से गोवा में भारतीय जनता पार्टी की सरकार हम पुनर्स्थापित करने का प्रयास करेंगे। मी संजय राऊतांच्या या वक्तव्याच्या संदर्भात एवढंच बोलू इच्छितो, बेळगावमध्ये मराठी माणसाचा पराभव झालेला नाही, कारण मराठी माणूस पराभूतच होऊ शकत नाही। बेळगावमध्ये संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव झालेला आहे। भारतीय जनता पक्षाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये 15 पेक्षा जास्त मराठी लोक आहेत। त्यामुळे मराठी माणसाचा पराभव आणि एखाद्या पक्षाचा पराभव या दोन गोष्टी सारख्या असू शकत नाही। मराठी माणूस हा पराभूत होऊ शकत नाही। अजून एनआयची जी काही चार्जशीट आहे त्यातल्या सगळ्या गोष्टी काही माझ्यापर्यंत पोहोचल्याने मी अजून त्याचा अभ्यासही केलेला नाही, पण एकूणच मला असं वाटतं की ही जी सगळा घटनाक्रम आहे हा सरकारला धक्का देणाराच आहे। एखाद्या भारतासारख्या महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये एखाद्या पोलीस मधले लोक अशा प्रकारची घटना करू शकतात, यापेक्षा अजून धक्कादायक दूसरा क्या असू सकता। हमने किया है, मोदी जी का नेतृत्व है, हमारे मुख्यमंत्री जी ने अच्छा काम किया है, उसके भरोसे हम लोग आगे जाएंगे। बाकी तो आज पहला दिन है, आज ही आप सब पूछ लेंगे तो मैं बाद में आपसे क्या बात करूँगा। यूपी की राजनीति में अलग अलग समाजों का अपना एक सम्मान है, जैसे ब्राह्मणों का भी सम्मान है, किंतु मैं ऐसा मानता हूँ कि जिस प्रकार का भारतीय जनता पार्टी ने वहाँ काम किया है, चाहे वो ब्राह्मण हो, चाहे ठाकुर हो, चाहे राजपूत हो, चाहे ओबीसी हो, चाहे अगड़े हो, चाहे पिछड़े हो, चाहे दलित हो, किसी भी समाज के हो, सारे समाजों को साथ में लेकर भारतीय जनता पार्टी की सरकार ने काम किया है। क्योंकि हमारे नेता मोदी जी का एक ही नारा है, सबका साथ सबका विकास, और वहाँ पर योगी जी की जो नेतृत्व है वो बहुत प्रभावी ढंग से लोगों के सामने आया है। और इसलिए मुझे लगता है कि कोई किसी भी समाज को बहलाने का फुसलाने का प्रयास करे तब भी सारे समाज बीजेपी के साथ रहेगी। आज रामदास तडसजी यांच्याशी मी बोललो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्यांचा मुलगा आणि ती जी काही महिला आहे त्यांचं रजिस्टर्ड मॅरेज झालेलं होतं आणि त्यातनं काही त्यांच्यामध्ये दुरावा आहे, त्या मुलीचे काही ग्रीव्हन्सेस आहेत। मला असं वाटतं की त्यातनं जी काही कायदेशीर कारवाई ती त्या ठिकाणी होईल। मी रामदासजींना एवढाच सल्ला दिला की शेवटी या सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त समन्वयाने घडल्या पाहिजे आणि कायद्याचा कुठे अवमान होऊ नये एवढं त्यांनी बघावं। जीपी विमानतळावर अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं करो, सब्सक्राइब करो, लाइक करो